नमस्कार मंडळींनो, शुभ सकाळ। मी पूजा। मी आपले रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून आपले सर्वांचे स्वागत करते। आपल्या सर्वांना आजचा दिवस आनंदात जाओ हीच बाप्पाकडे प्रार्थना। अँड येस, इट्स अवर फर्स्ट व्लॉग। चला तर मग आम्ही कुठे जाणार आहोत हे जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून। आता वाजले आहेत दुपारचे 3:30। ऋषू ऑफिसवरून जाऊन आला आहे। ॲक्च्युली आम्ही बॅग काल रात्रीच पॅक करून ठेवली होती, परंतु काही गोष्टी टाकायच्या आहेत, सो तो आता ते टाकत आहेत। आणि शॅडो बघा कसा त्याला त्रास देतोय। तर मग थोडंसं जेवण वगैरे करून आम्ही आता निघालो आहोत पुढच्या प्रवासाला। तुम्हाला समजलंच असेल, वी आर गोईंग बाय ट्रेन। आणि इकडे आमचे मालक बघा मोबाईलमध्ये बिझी आहेत। आम्ही आमच्या शेजारच्या दीदी दादासोबत चाललो आहोत आंध्र प्रदेशला। इकडे मी माझ्या चिमुकल्या मैत्रिणींसोबत गप्पा करत आहे। खिडकीची जागा, आवडती माणसं आणि ट्रेनचा प्रवास म्हणजे मज्जाच मज्जा। थोड्याच वेळात आता पहाट होणार आहेत आणि आता आम्ही उतरलो आहोत अण्णावरम येथे। आणि आता आम्ही जाणार आहोत श्री सत्यनारायण स्वामी महाराजांच्या मंदिराकडे। ते बघा तिकडे ते लाईट्स आहे ना, तिकडे आहे मंदिर। तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे बाय बस। तर स्टेशनपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी बसची सेवा उपलब्ध आहे, सो मग आम्ही बसने चाललो आहोत। ट्रेनचा प्रवास, गप्पा टप्पा, अर्धवट झोप आणि पहाटेची साऊल, यानंतरही सोबतीला बॅगचे खांद्यावर ओझे। तरी सर्वांना जाण्याची जास्त ओढ लागली आहे। शैनी, तेनू, काशवी तर अर्ध झोपेतच आहे। आम्ही अगोदरच ऑनलाईन भक्तनिवासमध्ये एका रूमची बुकिंग करून ठेवली होती, जेणेकरून उतरल्यावर आमची गैरसोय होणार नाही। थोडं फ्रेशनअप होऊन मग आम्ही पुढच्या दर्शनासाठी निघू। हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। अतिशय सुंदर अशा लखलखीत लाईटिंगने प्रकाशित दिसत आहे। आणि इकडे चालू आहेत आमच्या चिन्न पिल्ल्यांचे फोटोशूट। मंदिराच्या 5 मिनिट अंतरावर भक्तनिवास आहे। राहण्याची उत्तम सोय तिकडे आहेत। तर मग थोडंसं रिलॅक्स होऊन आम्ही दर्शनासाठी निघणार आहोत। शुभ सकाळ मंडळींनो। आणि आता वाजले आहेत सकाळचे 7। आंघोळी वगैरे सर्व आटपून आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी। आम्ही मंदिरात सत्यनारायण स्वामींची पूजा करणार आहेत, सो पूजेचं सामान मंदिराच्या पायथ्यापासूनच घेतलं आहे। मंदिर थोडं उंचावर आहे, तर मग आम्ही बसने मंदिरापर्यंत चाललो आहोत। शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पापासून। तर मग गणपती बाप्पा मोरया। श्री सत्यनारायण स्वामी महाराज की जय। पायथ्यापासून मंदिर जरा उंचावर आहे, म्हणून मंदिरापर्यंत जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे। आपण आपल्या प्रायव्हेट व्हेकल्सने सुद्धा मंदिरापर्यंत जाऊ शकतात। जाण्यासाठीचे मार्ग अतिशय सुंदर आहेत। सभोवताली सर्व सुंदर हिरवीगार झाडे आहेत। चढ उतारीचा रस्ता, भोवताली हिरवीगार झाडे, झाडांतून डोकवणारा सूर्यप्रकाश आणि पक्ष्यांचा किलबिलाट, आणि यातून बसचा प्रवास मनाला अगदी मोहक करून टाकणारा आहे। आंध्र प्रदेशमधील अण्णावरम येथे जगप्रसिद्ध असे श्री वीर व्यंकटस्वामी सत्यनारायण महाराजांचे मंदिर आहे। हे मंदिर द्विमजली असून तळमजल्यावर त्रिपाद विभूती नारायण यंत्र आहे आणि वरच्या मजल्यावर स्वामींची मूर्ती आहे। सोबतीला लक्ष्मी माता देखील आहेत। त्याचबरोबर इकडे गोशाळा देखील आहेत। आपण बघू शकतात इथे भक्तांसाठी मंदिराजवळ सुद्धा राहण्याची आणि आंघोळीसाठी व्यवस्था केली आहे। तर मग चला तर जाऊयात स्वामींच्या दर्शनाला। बसवाल्या काकांनी आम्हाला इथे उतरवलं आहे आणि आता आम्ही पूजेचं साहित्य घेऊन मंदिराकडे चाललो आहोत। अतिशय प्रसन्न असे वातावरण आहे। కష్టాలు కూడా తొలగించని అక్కడే స్వామికి నమస్కారం చేసుకుని కట్టెల మొక్కున్నాడు। ఎన్నడూ చూడనంత సంపద స్వామి అనుగ్రహించారు। కట్టెల మొక్కల సంపద ఎవరు కూడా చూసి సత్యనారాయణ స్వామి అనుగ్రహం। आता वाजले आहेत 11:15। आमची पूजा आणि दर्शन अगदी व्यवस्थितरित्या पार पडली आहेत। नवविवाहित जोडपे आपल्या लग्नानंतर इथे सत्यनारायण महाराजांची पूजा करण्यासाठी येतात। असंख्य भक्तजन अगदी मनोभावे महाराजांची पूजा करण्यासाठी आले होते आणि खूप प्रचंड गर्दी होती। आणि इकडे आमचे टेनू आणि काशवी भोवतालचा प्रदेश बघताय। पूजा वगैरे आटपून आता आम्ही निघालो आहोत भक्तनिवासकडे। उन्हाचा चटका लागतोय, पाय पोळतायत। थोडासा फोटोबा करून मग आम्ही निघतो आता पुढच्या प्रवासाला।
दर्शन पण झाले, पोटोबा पण झाला आणि थोडंसं रिलॅक्सेशन पण झालं आणि आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. तर मग आम्ही आता पुढे कुठे चाललो आहोत हे बघण्यासाठी स्टे ट्यून विथ अस. बाय बाय मंडळी. टिल देन लिव्ह, लाफ अँड लव.